हेलो गाइस, वेलकम टू सुरेश कदम व्लॉग। प्यारे दिल के इंसान है। वन साइड आहे। बढ़िया बैटिंग कर रहे हैं अभी श्रेयस भाई। ये श्रेयस भाई का ब्लॉग है, जो भाई लोग देख रहे हैं प्लीज फॉलो कर लेना। टीम का कुठलाही असू दे, श्रेयस माझा प्लेयर है। बहुत बड़ी बॉलर है खाना की। और श्रेयस उस टूर्नामेंट को जीते, ये मैं शुभकामना देना। पहिली मोठी स्पर्धा म्हणावं लागेल। यू कांट ड्रॉप कॅचेस लाइक दिस। बोला था ना मैच खत्म होने ही वाला है। हॅलो गाईज, वेलकम टू सुरेश कदम व्लॉग। सो आज आम्ही आलो गोरेगाव मध्ये आमदार चषक 2025 ची मॅचेस खेळायला। सो मी खूप एक्साइटेड आहे खेळण्यासाठी, तुम्ही देखील या मॅचेस बघण्यासाठी, कारण ऑल ओव्हर इंडियाचे सगळे स्टार्स आलेले आहेत खेळण्यासाठी आणि मुंबईमध्ये वर्षानंतर टुर्नामेंट होत आहे। सो मी देखील एक्साइटेड आहे। सो तुम्ही माझा व्लॉग नक्कीच बघा। खूप सारे प्लेयर्सचा आपण इंटरव्ह्यू घेणार आहे, काय काय त्याच्यामध्ये कोण कोण प्लेयर आले तुम्हाला बघायला भेटतील। तुम्हाला अपडेट देतच राहणार आहे, काय कसं काय मॅचेस चालू सगळे अपडेट तुम्हाला देत राहील मी। सो बघत राहा माझा व्लॉग। अच्छा लगा भाई, एकदम प्यारे दिल के इंसान है। हमको बहुत अच्छा लगा मिलके। श्रेयस भाई हेलीकॉप्टर बॉय बांद्रा के, बहुत अच्छे प्लेयर है वो। हेलिकॉप्टर बॉय आपल्या बँड्राचा श्रेयस दादा। वन साइड आहे श्रेयस दादा। रेटिंग अजूनही बाकी आहे। सिपा स्ट्रायकर मराठ युवा मुकेश पांड्या सर। बॅगेट बिल देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। विविध ठिकाणी मात्र षटकार चौकार मारण्याचा प्रयत्नही झाला। काही डॉट बॉल मोठा राजकुमार का 24 बॉल आता माझ्या मते 50 रन हवे असतील, पण खूप क्रुशियल सिच्युएशन आहे। ऑलरेडी 2 विकेट गेलेत, सांगता नाही मॅचचं काय होईल, पण मी हाय बॅटिंगला, मला भरोसा आहे की मी मॅच फिनिश करूनच येईल। भव्य सत्कार मैच चला रे, मैच चला। हमारे 24 बॉल स्लिम शाह साहब, एक अच्छा सर्कल का 20 रन आएगा ना, 18-30 का मैच आएगा डायरेक्ट। सर्कल वाला बैटिंग करो, अमन और अखलाक इजाज़त को वो के विनर साथ के इस प्रॉब्लम नहीं टूर्नामेंट में है। हम देख रहे हैं। मला भरोसा आहे, आता मी 30 तारीख पर होईल जाते तो एआर रॉयल वॉरियर्स वसीम भाई कन्नड़ इनके साथ उनकी अगुवाई में तैयार होगा। कोई नहीं जानता ट्रांजिशन फ्रॉम क्राइसिस टू काउंटर अटैक। एक मैच जरा कब होगा? 22 बॉल 53 लागे 6-6 ताने मार के नहीं होता। स्लॉन्ग स्वीप करना चाह रहे थे और स्पेलिंग और फाइनल होणार जबज रे दिया था शेयर के लिए। बॅट बॉल घेत रे, बरोबर आहे। 5-6 चांगले मागे, 5 चांगले मारायचे। खेळत रा एक चांगला खेळ, हा बॉल चांगला खेळ। कवर के ऊपर से ठोक दिया। 4 रन आलीशान चौका। एक चांगला मार, एक चांगला मार। शॉट वाइड एंड पनिश्ड। हा मार के 18-30 है। व्हाट अ स्ट्रोक। इजाज को सुननी बात है। जगत का कैच छूटा था, लेकिन इस बार कैच नहीं छूटा है। इजाज की छोटी सी गलती, बड़ा स्ट्रोक और बॉल हवा में कुछ समय रही। गेंदबाज स्वयं गेंद के नीचे आते हुए और यहां पर कड़क अब यहां पर कदम ने गलती करती है। नहीं आता। आज की रात ये मुरादों वाली रात थी। यू कांट ड्रॉप कैचेस लाइक दिस। अब यहां पर गेंद को उठा दिया है। एक हाथ से रोकने का प्रयास विफल होता हुआ और ये लगा सुपर 6। श्रेयस कदम 7 बॉल 5। किस्मत ने साथ दिया भाई के 4 रन और मैच को खत्म कर दिया। केवल 1 रन से जीत लिया है रोहित यादव की गेंद पर। ये हमारा सबसे मौजूदा टीम के बीच में होगा, तो ये मैच जाएगा। संजू खन्ना जी आइए।
प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड जीता है संजू ने। सुपर संजू आ चुका है। आइए रिजवान भाई तशरीफ लाए। इंतजाम भाई बोला था ना मैच खत्म होने ही वाला है और करके दिखाया क्योंकि टीम बहुत अच्छी थी, बॉन्डिंग भी अच्छा हो गया है। तो अभी नेक्स्ट मैच के लिए देखते हैं, ऐसे व्लॉग देखते रहिए। जबरदस्त जबरदस्त श्रेयस एक नंबर फुल मचा रहा है भाई। बढ़िया बैटिंग कर रहे हैं अभी श्रेयस भाई। ये श्रेयस भाई का ब्लॉग है, जो भाई लोग देख रहे हैं प्लीज फॉलो कर लेना। अभी बेस्ट फिनिशर है और हम लोग की टीम अभी एक मैच और जीत गई है। ये हमारा क्वार्टर फाइनल है, तो अभी कोशिश करेंगे ये मैच थोड़ा अच्छा खेलने का और सेमीफाइनल में आके फिर अच्छा परफॉर्म करने का। और जो जितने भी भाई लोग देख रहे हैं प्लीज श्रेयस भाई के ब्लॉग को फॉलो कर लेना। श्रेयस कदम अभी आज की तारीख में नंबर 1 फिनिशर है और बहुत डेंजर फॉर्म में, ऐसी फॉर्म में रहना चाहिए मेरा भाई है। हम सब साथ में एक नंबर श्रेयस कदम। वेल श्रेयस कदम मेरा बहुत अच्छा दोस्त है। सबसे बड़ी बात उसकी है कि वो प्रैक्टिस स्किप नहीं करता, चाहे फ्लड लाइट हो, स्ट्रीट लाइट हो, और उसकी जो कमिटमेंट है वो अपने गेम को बहुत सीरियसली लेता है। आज भी उसके पैर जमीन पर है, कोई उससे सेल्फी मांगे तो सेल्फी देता है और जब गेम के अंदर घुस जाता है, ये बहुत बड़ी बात है क्योंकि गेम के अंदर जब तक आप घुसोगे नहीं तो फिर आप जीत नहीं सकते। और मैं चाहूंगा कि ऑल इंडिया टेनिस क्रिकेट टूर्नामेंट में ऐसा एक कॉन्टेस्ट हो, लॉन्गेस्ट 6 ऑफ द टूर्नामेंट मारने का, जैसे IPL वगैरह में होता है, और श्रेयस उस टूर्नामेंट को जीते, ये मैं शुभकामना देना चाहूंगा। लक्ष्य समोर ठेवण्यात आले। लक्ष्य जरी छोटं वाटत असेल तरी देखील ही भली मोठी स्पर्धा पाहायला मिळते। या हंगामातील मुंबईच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामातील पहिली मोठी स्पर्धा म्हणावं लागेल। परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये देखील खूप साऱ्या मुंबईमध्ये स्पर्धा येतील, जशा पावसाळ्यामध्ये खूप साऱ्या स्पर्धा। 2 सिक्सर आले त्यांच्या बॅट मधून। 16 धावा धावफलकावर, 24 धावा धावफलकावर एकंदरीत झालेले आहेत। तर जगत सुरावर बॅटिंग करतायत। राहुल काय बोल अबे तुम लोग दुसरे अपने कपडे घातले बरायला वाटत रे मला। कुठला मी काय संबंध नाही काय। एक बघ ब्लू, एक बघ येलो। हम सब एक है भाई, हम सब एक है, असं काय नाही। ते मॅच करायचं बाबू नंबरला भेटायचं, बाबू नंबरला भेटायचंय भाई। भाई भावेश का भी लिया भाई, ऊपर सेट का पांडू सेट का ले टीम का कुठलाही असू दे, श्रेयस माझा प्लेअर आहे। कुठल्या टीमला खेळू दे, मला काय फरक नाही पडत। श्रेयस खेळला पाहिजे, श्रेयसने मारला पाहिजे। तर आमच्या समोर मॅच असेल तर माझी सुरुवात होती फोर्थ स्ट्रायकर पासून। आमच्या टीमचा प्लेअर आहे, माझा प्लेअर आहे, हा माझा। मी परदीप, आम्ही सगळे एकत्र होतो। बहुत बड़ी बॉलर है, खाना के बहुत बड़े बॉलर, नामचीन बॉलर है। अभी वो बालाजी टीम के लिए खेल रहे हैं, बहुत अच्छा परफॉर्मेंस कर रहे हैं। अभी उनका ऑक्शन पे ISPL पे ध्यान है, देखते हैं इस बार कौन सी टीम में जाते। क्या बोलना चाहोगे आप दोस्त सब? थोड़ा बोल दो ना, मतलब थोड़ा ब्लॉग चले अपना। कौन सी टीम में जाओगे ISPL में? मैं ये भाई की टीम में जाना चाहता हूँ। तो मैं चाहता हूँ ये भाई जो टीम में कैप्टन रहे, मैं इनके अंदर खेलना चाहता हूँ। मतलब मेरा पर्सनल ऐसा वो विश है, क्योंकि ये मेरे फेवरेट बैट्समैन है और मैं इनका फेवरेट बॉलर हूँ। हमको एक दूसरे पता है कौन क्या डालने वाला है, कौन क्या शॉट खेलने वाला है। तर मग आम्ही क्वार्टर फायनल मॅच जिंकून, आता कांदार किंग्स सोबत मॅच होती आमची क्वार्टर फायनल, ती जिंकून आता आम्ही सेमीफायनलला पोहोचलोय। सेमीफायनल आमची NBA सोबत आहे। आता पाहू आपण काय होतं नेक्स्ट मॅच मध्ये। शेवटच्या 2 मॅच बाकी आहेत आणि तमाम मुंबईकर विविध उपनगरामधून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्या सगळ्या मुंबईकरांचं स्वागत करू, क्रिकेट प्रेमी जनतेचं आम्ही या ठिकाणी स्वागत करू आणि घेऊन जाऊ तुम्हाला या मॅचच्या दिशेने। या ठिकाणी एक महत्वाची मॅच पूर्ण झाली आहे आणि त्यांना मानणारा वर्ग देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे। त्यांचं देखील स्वागत असणार आहे, शिवसैनिकांचं स्वागत असणार आहे, तमाम मुंबईकरांचं स्वागत असणार आहे। टेनिस क्रिकेटवर यांच्या बॅट मधून बॉल जातोय सीमा रेषा पार। षटकार यावेळेला स्ट्रोक खेळणार आहे योगेश पेनकर, याच्या बॅट मधून बॉलची हवाई सफर, याही वेळेला बॉल सीमा रेषा ओलांडतोय। सिक्सर आणि म्हणूनच मुंबईला सगळेच खेळाडू सांगते इकडे खेळायला तर मजा येते आणि इकडले प्रेक्षक जीवापड क्रिकेटवर प्रेम करणारी ही मायानगरी मुंबई आहे। बॉलची हवाई सफर आणि बॉलला पाठवलं जात आहे सीमा रेषा पार। षटकार येताना पाहायला मिळतोय।
क्या बात आहे आमदार साहेब. आमदार चषक ज्या ठिकाणी लिहिलाय ना, तर आमदार साहेबांना देखील या ठिकाणी सलाम करतायत योगेश पेनकर साहेब. पहिल्याच प्रयत्नात चांगली स्पर्धा तुम्ही आयोजित केली. धाव फलकावर म्हणजे धावा ही चिंतेची बाब नाहीये. विकेट एकच आली आहे, परंतु धावसंख्या बऱ्यापैकी बनलेली आहे. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत आणि 3 ओव्हर मध्ये कुठेतरी एक विकेट तर आलेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. मुंबईचे एक जबरदस्त बॅटर योगेश पेनकर माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. चांगली या ठिकाणी कामगिरी होताना पाहायला मिळाली गोलंदाजांची. योगेश यांनी देखील चांगला स्टार्ट दिला, परंतु सिक्सर किक 15 मुंबईचे श्रेयस कदम यांचे मैदानातील कदम आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी ते करतील. संजू या वेळेला मेगा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न टाइम पण पाहतो. षटकांची असणारी ही लढत देखील आपल्याला पाहायला मिळते. मिळाले एका क्षणी वाटलं बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय की काय, परंतु तिकडे एकच रन मिळेल. परंतु एक विध्वंसक बॅटर म्हणून सध्याच्याकडला भारतभर चर्चा आहे श्रेयस यांची देखील. यावेळेला स्ट्रोक खेळला आहे आणि हे पहा, हा प्लेअर कोणत्याही बाजूला कसाही फटका खेळू शकतो त्याचं उदाहरण. यावेळेला चांगला बॉल त्याचा चेंडू सोपवला खरा, परंतु इकडे आली. या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांनी एक संदेश दिलेला आहे. पदार्थांच्या आहारी जाऊ नका, ड्रग्सचं तुम्ही सेवन करू नका आणि इतरांना करूनही देऊ नका. हा एक चांगला संदेश तरुण पिढी नशेच्या आहारी जाऊ लागलेली आहे आणि त्याच्यामधून त्यांना रोखण्याचा प्रयत्न आपण करा, इतरांनाही करू देऊ नका. हा संदेश मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून दिलाय, म्हणून आयोजकांचं कौतुक. फलकावर आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. एजाज माघारी परत नंतर मैदानात नवीन बॅटर कृष्णा गवडी जाताना पाहायला मिळत आहेत. सुप्रीमो ट्रॉफीची मात्र बेस्ट बॅटरचा सुप्रीमो ट्रॉफीचा पुरस्कार मिळवलेला हा खेळाडू, नुकताच उत्तर प्रदेशात एक 4 व्हीलर कार जिंकणारा हा खेळाडू, सिरसा स्पोर्ट देखील हा खेळाडू धाराशिव जिल्ह्यातून आणि तुळजापूर तालुक्यातून पाहूया. समोर रायगडच्या अलिबागचे एक दर्जेदार मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अमरसाई गोरखपूर या टीम मध्ये सुद्धा एक रन घेतली, दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी घेताना 51 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 बॉल बाकी आहेत आणि गोलंदाजी राहिली आहे. यावेळेला स्ट्रोक खेळण्यात खरा पारंत पाहूयात किती धावा त्या ठिकाणी मिळतील. चांगली गोलंदाजी केली, अक्षय पाटीलचं कौतुक करावंच लागेल. वा अक्षय पाटील, शेवटच्या ओव्हर मध्ये जी गोलंदाजी केली आहे ना ती लाजबाब. शेवटची ओव्हर आणि श्रेयस सारखा बॅटर असताना जी जबरदस्त गोलंदाजी झाली आहे करावंच लागेल. अक्षयने दिल्या फक्त 6 रन, एक विकेट सुद्धा घेतली. धावसंख्या झाली 53, जिंकण्यासाठी पाहिजे 54, परंतु या 54 देखील कमी नाहीये, फाईट करण्यासाठी काफी आहेत आणि त्याच्यामुळे धावसंख्या 53 पाहायला मिळाली. 4 एक्स्ट्रा देखील या डावामध्ये पाहायला मिळाले. गोलंदाजीसाठी आशिष मेहरोल 2 ओव्हर त्यांनी केल्या, थोडेसे महागडे राहिले. सुरुवातीच्या ओव्हर केल्या होत्या 23 रन त्यामध्ये आले. यांच्या जागेवरती इम्पॅक्ट प्लेअर म्हणून अनुराग शारसर आपल्याला पाहायला मिळेल या मॅच दरम्यान. एक महत्वाची लढत दोन्ही टीम साठी. काय म्हणावं या बॅटिंगला. मेरे वक्त का आखिरी फरमान अभी बाकी है, मेरे आगाज का अंजाम अभी बाकी है. अभी तो नापी है सिर्फ मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है. ये तो ताकी ताकी है, पिक्चर अभी बाकी है. 2-3 स्टेप वाला बॉलर पाहिजे. नजर जमवली पहिल्याच बॉलवर, उत्तर दिले गोलंदाजाला. इम्पैक्ट प्लेयर च्या गोलंदाजीवर और इस शॉट के साथ तैमूर नेटवर्क मोबाइल मेगा फाइनल में हौसले की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख, और हार जा चाहे जिंदगी में सब कुछ लेकिन फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख, यही कहना चाहूंगा. नक्कीच श्रेयस बद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. श्रेयस खरंच खूप चांगला बिईंग ह्युमन वाला माणूस आहे आणि मला वाटतं आत्ताच आमच्या टीमला पण जॉईन झालाय. टीमला जरी जॉईन झाला असेल नसेल पण इथून मागे सुद्धा आम्ही भरपूर खेळलो. खरंच खूप चांगला मुलगा आहे
आणि क्रिकेटच्या बाबतीत तर खरंच एक चांगला फिनिशर आहे आणि नुसता फिनिशर नाही तर जिथं पण त्याला भेटेल तिथं तो मॅच फिनिश करण्याच्या मागे लागलेला असतो आणि त्याला क्रिकेटची खूप मोठी भूक आहे. मला वाटतं त्या भुकेच्या पोटी तो आणि खूप लांब लांब सिक्स मारतो. मला वाटतं त्याच्याशी मैत्री करणं, जवळीक करणं मला खूप आवडेल आणि होत चालली आहे. नक्कीच इथून पुढं त्याच्यासोबत माझी क्रिकेट करिअर अजून काही वर्ष घालवण्याची इच्छा आहे आणि नक्कीच आम्ही आमची जर्नी सोबतच पुढे कॅरी करू. थँक्यू. मॅच तर तुम्ही बघितलीच असेल नक्कीच, कारण आम्ही सेमीफायनल मॅच होती NB अवध सोबत होती. चांगला थोडा खराब परफॉर्मन्स झाला. बाहेर तशी अपेक्षा होती की 70+ होतील, पण तसे रन झाले नाही. 55 झाला. पण काय नाही, पार्ट ऑफ अ गेम आहे, क्रिकेट हार जीत होत असते. सो काही नाही, नेक्स्ट मॅचला आम्ही नक्की चान्स करू की फायनल नक्की टच करू. टुर्नामेंटमध्ये खूप अपसेट आहे, कारण की 2-3 टुर्नामेंट झाले आम्ही हरतोय कंटिन्यू सेमीफायनलला. आज चान्स होता चांगला, पण नाही झाला कन्वर्ट. काही नाही, क्रिकेट असा गेम आहे की परत कमबॅक करू शकतो. सो नेक्स्ट मॅचला आम्ही नक्की फायनल टच करू. तुम्हाला नक्कीच सगळ्यांना सांगायची विनंती आहे की सर्वांनी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा, कारण नवीनच चॅनल आहे. तुमचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. थँक्यू.